नमस्कार, दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त अशी रबडी मलाई पुरी कशी बनवायची ते अगदी सोप्या पद्धतीने आणि छान अशी एकदम जबरदस्त टेस्टी अशी मलाई पुरी आज आपण इथे बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता, दिसायलाही खूप छान आणि खायलाही खूप टेस्टी लागते. चला तर मग आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी घेतलेला आहे एक बाउल. त्यामध्ये घ्यायचा आहे 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ. त्यामध्ये घालायचं आहे दूध. दूध घातलं की छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंफार पाणी किंवा पूर्ण दूध घातलं तरी चालेल. एकदम असं थोडंसं घट्ट आणि खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्ट नाही असं मिश्रण त्याचं बनवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आता घालायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ, इलायची पूड आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता एक थोडा वेळ साईडला ठेवूया. इथे मी घेतलेली आहे कढाई. त्यामध्ये घालायचे आहे 2 कप साखर, 1 कप पाणी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे. आपल्याला याचा पाक बनवायचा आहे. आता घालायची आहे इलायची पूड. आपण जसं गुलाबजामला पाक बनवतो तशा प्रकारे पाक बनवायचा आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. असा थोडासा हाताला जास्त चिपचिप लागला की आपला पाक तयार आहे. पाक बनत आहे तोपर्यंत इथे आपण रबडी बनवून घेणार आहोत. छान अशी रबडी बनवून घ्यायची आहे. बघा, आपल्याला दूध छान उकळलेलं आहे. आता यामध्ये मी घातलेलं आहे बघा मिल्क पावडर जी असती ती दुधामध्ये मिक्स करून घातलेली आहे. एक अर्धा कप अशी मिल्क पावडर होती, ज्याने मिल्क पावडरमुळे त्याला छान असा घट्टपणा येतो बघा. आता घालायची आहे साखर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घालू शकता. इलायची पूड आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान अशी रबडी आपली इथे तयार आहे. तुम्ही बघू शकता. आता इथे घ्यायचं आहे तेल. आपण जे गव्हाचं पीठ आणि मैदा जे मिश्रण केलेलं होतं ते असं छानपैकी सोडायचं आहे बघा यामध्ये. तुम्हाला जर वाटत असेल जास्त घट्ट झालेलं आहे तर तुम्ही थोडंसं दूध किंवा पाणी टाकून ते थोडंसं पातळसर आणखी बनवू शकता आणि त्याच्या अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता दोन्हीही साईडने छान अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहे बघा. थोडासा लालसरपणा येईपर्यंत आणि आतपर्यंत छान तळल्या जातील अशा. आता सर्व पुऱ्या आपण इथे तळून घ्यायच्या आहे बघा. परफेक्ट मस्त अशी आपण इथे पुरी तळून घेतलेली आहे. दोन्हीही साईडने छान तळून घ्यायची आहे. मस्त. थोडंसं मिश्रण मला घट्ट वाटत होतं बघा. त्यामध्ये मी आणखी थोडंसं दूध टाकून थोडंसं पातळसर आणखी करून घेतलेलं आहे. त्यामुळे आपली पुरी ही छान तळली गेलेली आहे. आणि आता तळलेल्या पुऱ्या ह्या पाकामध्ये सोडायच्या आहे. एक साधारणतः 10 मिनिट भर तरी या पाकात आपल्याला ठेवायचे आहेत. छान अशा दोन्हीही साईडनी मस्त छान असा पाक मुरेपर्यंत पुरी आपण त्यामध्ये ठेवणार आहोत बघा. एक 10 मिनिट झालेले आहे आणि छान असा पाकही मुरलेला आहे. त्यामध्ये सगळ्याच पुऱ्या आपल्याला अशा पाकामध्ये मस्त सोडायच्या आहेत. मस्त. आता छान अशी मुरलेली आहे. आता काढून घ्यायच्या आहेत त्या. खूप अशी टेस्टी लागते बघा ही मलाई पुरी आणि खूप खायलाही खूप जबरदस्त लागते. आता अशा प्रकारे एक पुरी घ्यायची आहे. आपण जी रबडी बनवलेली होती ती अशा प्रकारे त्यावरती ठेवायची आहे
आणि छान अशा प्रकारे त्याला आकार द्यायचा आहे, तुम्ही बघू शकता। आणि अशाच प्रकारे आपली एकदम रसरशीत अशी मलाई पुरी तयार आहे। आणखी आपण त्यावरती असा थोडासा पाक सोडला की आणखी खायलाही जबरदस्त लागते। खूप अशी मस्त टेस्ट लागते बघा त्याची। आणि अशाच मस्त मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी दीपाली शिंदे व्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास कमेंट करायलाही विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।